काही दिवसांपूर्वी आमच्याकडे बीट खायचं म्हणलं का सगळेजण खूप कंटाळा करायचे आणि ते एखाद्या पदार्थामध्ये झाकून गुपचूप द्यावं म्हणलं तर कलरमुळे लगेच ओळखायला यायचं. मग शेवटी मीच बीटचे वेगवेगळे पदार्थ बनवायला चालू केले. त्यातलाच एक प्रकार मी आज तुम्हाला दाखवते. मुलांना फक्त खायची आवड निर्माण करून द्यायची, मग नंतर ते आपोआपच सगळे पदार्थ खायला लागतात. कारण त्यांना सुद्धा माहीत असतं आपल्या शरीरासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते. तर सुरुवातीला आपण इथे 4 बटाटे घेतलेत. बटाट्यांना चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता कुकरमध्ये शिजायला टाकूया बटाटे. कुकरमध्ये बटाटे शिजतायत तोपर्यंत आपण बाकीची कामं करून घेऊ. सुरुवातीला मी इथे एक मोठ्या आकारामध्ये बीट घेतले, त्यावरची सगळी साल काढून घेऊया. बीट आपण मिक्सरच्या भांड्यात एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे. त्यासाठी सुरुवातीला त्याच्या चांगल्या फोडी करूया मोठ्या मोठ्या आकारामध्ये, कारण फोडी केल्या तर बीट लगेचच बारीक होतं मिक्सरमध्ये. हवं तर थोडंसं पाणी घालून बारीक करा. कदाचित पाणी लागतच नाही, पण लागलं तर थोडंसं पाणी घाला. तर अशा प्रकारे पेस्ट काढायचे. आता परात घेऊन परातीमध्ये आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे. इथे मी बीट घालून कणिक मळणार आहे. तर तुम्हाला जर एक मोठ्या आकारामध्ये बीट असेल ना तर 1.5 वाटी कणिक भरपूर होते, पण बीट जर छोटा असेल तर 1 वाटी कणिक घ्या. आता त्यामध्ये 2 चमचा तेल घातले आणि चवीप्रमाणे मीठ घातले. आता ते चांगलं मिक्स करून घेऊया आणि पाणी न घालता जेवढं बीट आहे ना तेवढं बीटमध्येच आपल्याला कणिक मळता येते का हे बघूया. वाटीमध्ये मी सगळी पेस्ट काढून घेतली. थोडी थोडी पेस्ट टाकत आपण याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला ही पूर्ण पेस्ट वापरायची नसेल तर तुम्ही ही पेस्ट काढून फक्त पाणी निघतं ना त्यातलं लाल ते पण वापरू शकता. पण फक्त पाणी वापरण्यात अर्थ नाही आहे. सगळंच बीटचा प्रकार आपल्या पोटामध्ये गेला पाहिजे, त्यामुळे अशा प्रकारे कणिक मळायची. आता कणकेचं घट्ट गोळा मळून झालं आहे. थोडंसं तेल लावून मऊसूत करूया आणि झाकून ठेवूया. लाल भडक कणिक झाली बघा, त्यामुळे मुलांना झाकून काहीच देता येत नाही. लगे लक्षात येतं की यामध्ये बीट टाकलेलं आहे. कणिक झाकून ठेवूया आणि मस्त चविष्ट असा मसाला तयार करूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 आल्याचे तुकडे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे आणि थोडंसं मीठ घालायचं, अर्धाभर चमचा एवढा, आणि जाडसर वाटून घ्यायचं हे वाटण. आता बटाटे छान शिजलेले पण आहेत आणि थंड पण झाले, तर त्यावरच्या अगोदर सगळ्या साली काढूया आणि लगेचच आपण गॅसवरती फोडणीला घेऊ. तर कढईमध्ये अगदी 1च चमचा एवढा तेल घालायचं आहे. 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तळतळली का जे आपण वाटण केले ना त्यामध्ये तेलात टाकायचं आणि कढीपत्ता टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये मसाले चांगले 3 ते 4 मिनटं चांगले परतून घेऊया, कारण मसाले आपले सगळे कच्चे आहेत. आपण मिरची पण भाजली नाही आहे आणि धणे जिरे तेही भाजलेलं नाही, सगळं कच्चं आहे. त्यामुळे तेलामध्ये थोडासा जास्त वेळ द्यायचा. आता वरून 1 चमचा हळद आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि परत त्यामध्ये मिक्स करून बटाटे फोडून हाताने टाकायचे. या ठिकाणी बटाटे किसणीने किसून टाकले तरी चालेल बरं का, म्हणजे आपलं थोडंसं काम वाचते. पण आता मी काय करते, थोडंसं मिक्स करते आणि पोटॅटो मॅशरने थोडंसं मॅश करून घेते, म्हणजे माझंही थोडंसं काम वाचेल. तर मिक्स केल्यानं कलर बघा लगेचच चेंज होतो. तर आता लगेचच आपण हे पोटॅटो मॅशरने अगदी बारीक करून घेऊया, म्हणजे लगेच आपलं पुढचं काम वाचेल, जास्त वेळ पण लागणार नाही. हा जो आपण मसाला वापरला ना या बटाट्यामध्ये, त्यामुळे हा बटाटा एवढा चवीला लागतो ना. तुम्ही जर कधी बनवलं नसेल या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आता ओवा 1 अर्धा चमचे मी हातावरती चोळून वरून टाकते. 1 चमचा तीळ घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालून परत मिक्स करूया. आता तीळ घालणं काही गरजेचं नाही आहे, पण मी असंच टाकलेलं आहे तीळ. थोडंसं वेगवेगळं कधी आपण बनवलं ना स्टफिंग तर मस्त त्याला थोडी वेगवेगळी चव येते, म्हणून 1 चमचा तीळ घातले. तुम्हाला नाही टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालते. आता सुरुवातीला याचे गोळे तयार करून ठेवूया एकदाच, म्हणजे आपलं ते पण पुढचं काम वाचेल. तर हव्या त्या आकारामध्ये इथं गोळे बनवू शकतो आपण. जर आपल्याला जास्त मोठे गोळे हवे असतील, छोटे असतील, गोळे पण तयार आहेत. आपण चला लगेचच कणिक घेऊया लाटायला. आता एक गोळा घेतलाय मोठाच बरं का, कारण मला इथं मस्त पराठे मोठेच बनवायचे आहेत. आपण इथं आलू पराठे बनवतोय ते पण वेगळ्या पद्धतीचे. वरचं स्टफिंग पण आपलं पौष्टिक आहे आणि आतलंही पौष्टिक आहे, त्यामुळे नाश्त्यासाठी हे खूपच उपयोगाचं आहे बरं का. आता स्टफिंग चांगलं भरून झालं का लगे पीठ लावायचं गोळ्याला आणि मग छान लाटून घ्यायचं. हे पराठे जास्त पातळ पण लाटू नका, कारण जेवढे तुम्ही गुबगुबीत आणि जाडसर लाटाल ना तेवढे चांगले फुगतात आणि खायला पण चांगले लागतात. फक्त मस्त तूप लावून वरून छान असे भाजून घ्यायचे. गॅसवरती पॅन ठेवला, पॅन चांगला तापला ना की त्यामध्ये पराठा टाकू आणि मस्त दोन्ही साईडनी चांगले कपड्याने दाबून अगोदर भाजून घ्यायचे आणि नंतर त्याच्यावरती तूप लावायचं.
हा बीटचा पराठा आहे ना, तो थोडासा भाजायला वेळ लागतो बरं का. वरचं आवरण असतं ते थोडंसं वेळ घेतं भाजायला. त्यामुळे अगदी कपड्याने भाजून चांगलं शेकून घ्यायचं आणि नंतर मग वरून तूप लावायचं. फुगलेले पण आहेत आपले चांगले पराठे इथं आणि अगदी गुबगुबीत झालेत. खायला खूप टेस्टी लागतात. कारण गव्हाच्या पिठामध्ये जेव्हा तुम्ही बीट टाकता ना, तेव्हा त्याला एक वेगळी चव येते. मी बीटच्या चपात्या पण बनवलेल्या आहेत. पाठीमागे आपला तो पण व्हिडिओ अपलोड झाला आहे. हवं तर तुम्ही तो पण बघू शकता. तर पौष्टिक असा आपला बीटचा पराठा बनून तयार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम रेसिपी आहे. तुम्ही जर कधी बनवलं नसेल तर घरी एकदा जरूर ट्राय करा. सगळ्यांना आवडेल. तुमच्या वाटणीला येऊ देणार नाहीत, एवढे आवडीनं खातील. कोरडं बीट खायला नको म्हणतील, पण हा पराठा कोणीच सोडणार नाही खायला. एवढा चविष्ट लागतो. त्यासोबत दही खावा, सॉस खावा किंवा कुठल्या भाजीबरोबर हा पराठा खाल्ला तरीसुद्धा चालतोय, हरकत नाही. आतलं सारण पण आपण मस्त भरलंय. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे.